नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची जे अजित पवार गटाचे महिला काँग्रेसची कमिटी आहे त्याची आज एक बैठक जी आहे ती या ठिकाणी सशक्त संघटना म्हणून या ठिकाणी आज बैठक पार पडते आणि या बैठकीसाठी सुनील तटकरे आणि तसेच राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत किंवा मंत्रीगण आहेत ते सगळे या मेळाव्यासाठी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचीच सध्या लगबग जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपल्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत। ताई, काय सांगाल, आता सध्या कार्यशाळेची लगबग सुरू आहे, थोड्याच वेळात पाहुणे मंडळी येतील, कार्यशाळा सुरू होईल, काय अपेक्षा आहे, काय मार्गदर्शन होणार आहे सगळ्यांना? राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विभागीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। या विभागीय कार्यशाळेच्या निमित्तानं विविध वक्ते आमंत्रित करून संघटना, पदाधिकारी, त्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लबाई, आदरणीय भुजबळ साहेब, आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई आणि सर्व मंत्रीगण यांच्या माध्यमातून जे काही विविध योजना, उपक्रम राबवले जातात ते आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना समजावेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजना पोहोचून त्यांना त्याचा लाभ मिळावा। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं संघटना वाढवत असताना संघटनेमध्ये आपले पदाधिकारी, त्यांची जबाबदारी आणि पक्षाचा विस्तार या सगळ्याच अनुषंगाने या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। आजच्या कार्यशाळेचा शुभारंभ प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि त्याचबरोबर शेवटच्या सत्रामध्ये खासदार सुनेत्रा वहिनी पवार या उपस्थित राहणार आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीचे वक्ते या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत। त्याचबरोबर आमचे पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड भागातले आमच्या आमदार देखील या कार्यशाळेला उपस्थित आहेत। सगळ्या महिलांमध्ये आणि तुमच्यामध्ये देखील एक मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। वेगवेगळे अनेक धोरण आहेत, जसे की महिला धोरणामध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहेत आणि खरं तर काय वेगळे पाऊल आता उचलली जात आहेत पक्ष वाढवण्यासाठी? आदरणीय अजितदादांसोबत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातली सर्वात जास्त महिला संघटना उभी राहिली असेल आणि त्याचं मला मनापासून कौतुक आहे। दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात समवेत पहिल्या दिवसापासून येत असताना आपणही पाहिलं, दादांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये सार्वजनिक जर विचार कोणाचा केला असेल तर तो महिला भगिनींचा केला आणि म्हणूनच लाडकी बहीण, लेक लाडकी या वयश्री योजना या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होतो आणि म्हणून आमची जबाबदारी आहे। आदरणीय दादांनी इतक्या चांगल्या पद्धतीचा निधी महिलांच्या सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी दिला असेल तर शेवटच्या घटकापर्यंत आम्हाला तो पोहोचवता आला। धन्यवाद। आपण पाहतोय की या ठिकाणी पश्चिम विभागीय महाराष्ट्राची सध्या बैठक जी आहे, कार्यशाळा जी आहे ती सुरू होणार आहे। सशक्त संघटन महिला या पार्श्वभूमीवरती आता सध्या या ठिकाणी लगबग आपल्याला पाहायला मिळते। अनेक वेगवेगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मोलाचं मार्गदर्शन जे आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं आज केलं जाणार आहे आणि त्यासाठीच आता या संपूर्ण कार्यक्रमाची लगबग, या संपूर्ण कार्यशाळेची लगबग सध्या सुरू आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्रीगण येतील। आपण पाहिलं असेल की याचा शुभारंभ जो आहे तो सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे आणि शेवटच्या सत्रात सुनेत्रा पवार या ठिकाणी येऊन ते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि यासोबतच आता एकूणच पक्ष संघटनेसाठी आणि सशक्त संघटना होण्यासाठी काय कानमंत्र नेते मंडळांकडून दिले जातात हे पाहणं देखील आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।